मंत्री माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लपवलेले असल्याची परिस्थिती असून मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय असा देखील सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला। मंत्री कोकाटेंना एक क्षण सुद्धा आता मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी केली आहे। मंत्रिपदावर असलेल्या माणिकराव कोकाटेंनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। संभाजीनगरमध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीत येणाऱ्या समस्या जाणून घेतल्यात। बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी युतीत लढू नये अशा पद्धतीची भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र भाजप आणि शिवसेना युतीत लढेल असं स्पष्ट बावनकुळेंनी सांगितल्याचं कळतं। लातूर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं। भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। निलंग्यात तर कमळाचा झेंडा फडकणार। येत्या 16 जानेवारीला लातूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असा दावा निलंगेकरांनी केला। कोल्हापुरात महाविकास आघाडीची पहिली बैठक निष्फळ ठरली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिलेल्या उमेदवारांचा यादीत समावेश नसल्यानं ते नाराज झाले। आमच्या उमेदवारांना डावललं तर वेगळा निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिलेला आहे। भाजपची इच्छा असेल तर जालना महापालिकेत त्यांनी स्वबळावर लढावं असं वक्तव्य शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं। युती करण्याबाबत वरिष्ठ नेत्यांच्या सूचना आहेत, मात्र या लोकांना मुख्यमंत्र्यांचा आदेश मान्य नसेल तर हे लोक मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे झालेत का असा सवाल त्यांनी केलेला आहे। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीतील जागा वाटपासाठी भाजप शिवसेनेत प्राथमिक चर्चा पार पडली। या दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचं निश्चित झालंय। तर स्थानिक आमदार भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली। आमच्या पक्षात वकिलीचं ज्ञान असणं महत्त्वाचं वाटत असल्याचं विधान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केले। वकिलीचं ज्ञान असणं काळाची आणि परिस्थितीची गरज असल्याचंही ते म्हणाले। सांगलीत कोल्हापूर सर्किट बेंचच्या 4 न्यायाधीशांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले। कोल्हापुरात इंडिया आघाडीकडून आंदोलन करण्यात आलंय। मनरेगा योजनेचं नाव बदलल्यानं ते आंदोलन करण्यात आले। कोल्हापूर शहरातील गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला। कर्नाटकातही या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले। धुळे महानगरपालिकेमध्ये धर्मपत्नीला नगरपालिकेमध्ये निवडणुकीत उभं करण्यात आलं असल्याचं भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी जाहीर केलं। पक्षातील कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। सांगलीतील जिल्हा सत्र न्यायालयात स्वर्गीय पतंगराव कदम आणि निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांची तैलचित्र लावण्यात आली आहे। यावेळी कोल्हापूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते या तैलचित्रांचं अनावरण करण्यात आलं। नाशिकमध्ये साधू महंतांनी धुरंधर चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी केली। उज्जैन, काशी, विश्वनाथासह नाशिकमधील साधू महंतांनी एका सिनेमागृहात गर्दी केली। यावेळी त्यांनी भारत माता की जय, जय श्रीराम अशी घोषणाबाजी केली। नंदुरबारच्या तोरणमाळ परिसरात 28 विद्यार्थ्यांना क्रुझर गाडीत कोंबून आश्रमशाळेत नेलं जात होतं। या गाडीवर प्रादेशिक परिवहन विभागानं कारवाई करत गाडी जप्त केली, तर विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या आश्रमशाळेत सोडण्याची व्यवस्था केली। आता एटीएम यूपीआयद्वारे 75% ईपीएफ काढता येणारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच अशी सुविधा सुरू करणार आहे। त्यासाठी कर्मचाऱ्यांची ईपीएफ खाती यूपीआयशी जोडण्याचं कामही सुरू आहे। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली। नंदुरबार जिल्ह्यातील 1,65,000 लाभार्थ्यांना अजूनही घरकुल योजना मिळालेली नाही। जिल्ह्यात एकीकडे मोठ्या प्रमाणावर घरकुल दिलं जात आहे, तर दुसरीकडे अनेक कुटुंब योजनेपासून वंचित असल्याचं कळतं। नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आले। 1 वर्षाचा बिबट विहिरीत पडला होता, त्यामुळे वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पुन्हा वन्यजीवांचा शिरकाव होऊ नये यासाठी सर्व बोगदे जाळी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी विमानतळावर पकडण्यात आलेल्या नरबिबट्याच्या घटनेनंतर हवाई दल आणि वन विभागानं सुरक्षा उपाय कडक केलेत। बोगद्याच्या प्रवेश आणि निर्गमन ठिकाणी लोखंडी जाळी बसवली जाणार आहे। अहिल्यानगरच्या प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलाय। आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। यावेळी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे। यात्रेनिमित्त 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कौशल्य विकास विभागानं अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार नाशिकच्या आयटीआयमध्ये पूजाविधी आणि पुरोहित्यासंदर्भात प्रशिक्षणासाठी आयटीआयमध्ये 21 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। साताराच्या पुसेगावात सेवगिरी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। यात 1100 बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला। यावेळी पुसेगावसह आलेल्या बैलगाडा शर्यत प्रेमींनी या शर्यतीचा थरार अनुभवला।
नाशिकच्या चांदवडमध्ये साळसानं गावात अज्ञातानं मक्याच्या चाऱ्याला आग लावली. काही दिवसांपूर्वी या गावात चोरून लपून दारू विक्री होत असल्याची फिर्याद महेश ठाकरेंनी पोलिसात दिली होती. त्यानंतर गावातील गुंडांनी त्यांच्या शेतातील जवळपास 8 ते 9 क्विंटल साठवलेल्या मक्याच्या चाऱ्याला आग लावली. संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्रावरील दंड आणि विलंब शुल्क माफ करण्याच्या निर्णयाचा फायदा विद्यार्थी घेत आहेत. आता पदवी घेण्यासाठी विद्यापीठात दररोज 80 ते 90 अर्ज येत आहेत. येवल्यात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली. येवला तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सेनापती तात्या टोपे चषक नावानं स्पर्धा खेळवली जाते.